आपल्याकडे अहमदाबाद गुजरात वरून विशेष अतिथी आलेले आहेत आपल्या वर्गाला भेटायला, आपल्या शाळेला भेटायला. सर, तुम्ही थोडक्यात तुमचा परिचय द्याल? ओके, माझं नाव आहे गिरीश टवकर. मी अहमदाबाद गुजरात येथे राहतो. माझा बर्थ म्हणजे माझा जन्म पण तिथलाच आहे, पण मी मराठी बोलतो, बरोबर. आणि माझं शिक्षण पण छान रीतीने अहमदाबाद येथे झालेलं आहे. पण ती जी लँग्वेज होती ती इंग्लिश होती, गुजराती होती, त्यामुळे मला मराठी लँग्वेज मधलं फार शिक्षण मिळालं नाहीये. पण आपल्या घरात आपण जी भाषा बोलतो, मातृभाषा, ती मराठी. ती आपली मातृभाषा पण आपण शिकून मोठे झालो पाहिजे. जे मी चुकलो, कारण की मी गुजरातमध्ये राहतो, तर म्हणजे मातृभाषात खूप सगळं शिकायला मिळालं नाही, बरोबर. तर आपण सर्व अशा रीतीने शिका, खूप शिका. शिक्षणाचं महत्व खूप आहे. शिकलो तर तुम्ही कोणी सायंटिस्ट बनाल, कुठे मोठे पदवीधर व्हाल, IAS व्हाल, आणि अशी स्वप्ने ठेवली पाहिजे. पण शिक्षण इज अ मस्ट. शिक्षण घेतलंच पाहिजे. 8वी 9वी 10वी सोडून, मुलींनी पण 8वी 9वी 10वी सोडून शिक्षण बंद नाही करायचं. खूप शिकायचं. शिक्षणालाच महत्व आहे. अख्खी दुनियाला आपल्याला, म्हणजे आपली काय दुनिया आहे, काय विज्ञान आहे, काय सायन्स, सगळं आपल्याला मिळेल. पण शिक्षणात इंटरेस्ट हवा. असं फोर्सिबली आपल्या पेरेंट्स, आपल्या आई वडिलांनी सांगितलं जा शिकायला, मग आपण धोपटं घेऊन शिकायला आलो, असं नाही. मस्तपैकी शिकायचं, बरोबर. आणि इन्स्पायर व्हायचं अशा टीचर्स कडून, इन्स्पिरेशन मिळतं. ओके. आणि मी तर अजून प्रणाम करतो मॅडमला, खरोखर. बोला, एवढं सुंदर मी त्यांचं बघितलं व्हिडिओज मध्ये, ते अपलोड केलेले व्हिडिओज रोज पाहत असतो. आणि माझ्या मिसेसला म्हणजे त्यांना दाखवतो मी, त्या पण त्या फील्ड मधल्याच आहे. खूप छान वाटलं. गुजरातवरून आपल्या शाळेला व्हिजिट देण्यासाठी, खास करून आपल्या शिंदे मॅडमला व्हिजिट देण्यासाठी इथे ते आले. त्यांचं आपल्या ग्रामस्थांच्या वतीने आणि जिल्हा परिषद जांभेर शाळेच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो. त्यांचा एक छोटासा सत्कार आपल्या सर्वांच्या वतीने करतो. असं नको रे बाबा.